श्री कृष्ण जन्मोत्सव व दही हांडी के शुभ अवसर पर भिवंडी तालुका के कोपर गांव में श्रीमद् भागवत कथा सप्ताह 2024 का आयोजन कोपर ग्राम पंचायत सरपंच श्री हेमंत सूर्यकांत घरत व श्री जगत गुरु तुकाराम महाराज वारकरी संप्रदाय स्वाध्याय परिवार समर्थदास परिवार व आध्यात्मिक परिवार और समस्त ग्रामस्थ मंडल कोपर द्वारा बड़े हर्षोल्लास के साथ किया गया। इस अवसर पर हरिपाठ, भजन, कीर्तन, महाप्रसाद तथा कोपर गांव के गोविंदा पथकों द्वारा जगह जगह मटकी फोड़कर दही हांडी उत्सव मनाया गया। इस अवसर पर मान्यवर माजी केंद्रीय राज्य मंत्री सम्मानित श्री कपिल जी पाटिल, भाजपा जिला अध्यक्ष युवा मोर्चा श्रीधर पाटिल, काल्हे गांव के माजी सरपंच स्नेहा पाटिल सहित भारी संख्या में मान्यवर तथा कोपर गांव के ग्रामस्थ मंडल उपस्थित थे। वक्रतुण्डमहाकाय सूर्यकोटि समप्रभा सहितं महागणपति पूजनं सर्वत्र सुखिनः सन्तु सर्वे सन्तु निरामयाः। आपल्या ह्या गोकुलाष्टमीच्या कार्यक्रमात वर्ष हे 52 वर्षी कपिल पाटील मोरेश्वरजी आणि त्यांचा यथोचित सत्कार होत आहे। ते म्हणजे आपल्या गावचे तन मन धनाने ती श्रवण केली। आपल्या कोपर गावाला तसेच पंचक्रोशीतील सर्व नागरिकांना समस्त भारतीय संप्रदायाला त्यांनी भरपूर आपल्याला कथेमार्फत आशीर्वाद दिलेला आहे आणि आपण या कोपर ही साधू संतांची भूमी म्हणून ओळखली जाते आणि या कोपर गावामध्ये वारकरी संप्रदाय आध्यात्मिक मंडळाचे फार मोठे संत आहात, ज्ञानी आहात आणि हे ज्ञानांच्या समक्ष आपल्याला हनुमान महाराज कोलेकर यांनी कथा सांगितली। बरेचसे आपण ग्रंथ वाचलेले आहेत। मी स्वतः श्रीरामचरित्र आणि श्रीमद भागवत कथा वाचलेली आहे आणि उत्कृष्ट पकडी आहे त्या कथेवर माझी। पण या कथेमध्ये जेवढं लिहिलेलं आहे त्याच्यापेक्षा जास्त ज्ञान आपल्याला या 5 दिवसामध्ये हरिभक्त पारायण हनुमान महाराज कोलेकर यांनी दिलेलं आहे आणि एक समाजरत्न म्हणून त्यांचा पुरस्कार देऊन मान सन्मान जनसन्मान केलेलाच आहे। पण साहेब आम्ही आपल्याला सांगू इच्छितो की त्यांनी एवढं ज्ञान आम्हाला या 5 दिवसामध्ये दिलेलं आहे म्हणून या कोपर गावातर्फे आपल्या आशीर्वादाने या वारकरी संप्रदायातर्फे सर्व ज्येष्ठ नागरिक स्टेजवर या आणि साहेब आपल्या हस्ते श्री हरिभक्त पारायण हनुमान महाराज कोलेकर साहेब यांना ज्ञानरत्न म्हणून या कोपर गावामधून सन्मान देत आहोत। आपण सर्वांनी टाळ्या वाजवून त्यांचे स्वागत। श्री ज्ञानदेव तुकाराम पंडितनाथ भगवान की जय। जय श्रीराम, जय श्री कृष्ण। आपण 2-4 दिवसामध्ये कपिलदेव भगवंताचा विचार केला होता की ज्यांच्या शापानं इथे गंगा आली आणि गंगेबरोबर ज्ञानी आलं आणि सगळ्या पुत्रांचा उद्धार झाला। मी या ज्ञानरत्न पुरस्काराचा स्वीकार करत तुम्हा सगळ्यांना मनापासून धन्यवाद देतो। माझे गेले 10 वर्ष आणि या घराण्याशी घनिष्ठ असे संबंध सूर्यकांत दादांपासून त्यांचे चिरंजीवापर्यंत आहेत। एकच वाक्य बोलेन आणि थांबेल। मी कपिल दादांना मी त्यांना साहेब कधी बोलत नाही, ते दादाच आहेत ना आपले। मोठे असले की मोठ्यांना त्यांच्या मानानं बोललं पाहिजे। त्यांनी एक छान असं उदाहरण दिलं होतं, ज्ञानापेक्षा कृती फार महत्त्वाची असते आणि ते उदाहरणातून आपल्याला ते पाहायला सापडतं। मला असं वाटत होतं कधीतरी मी त्यांच्यासमोर ते वाक्य त्यांना आठवून देईन। ते असं म्हटले होते की सगळी लोक एकमेकाला खेचातच काम करतात, परंतु दहीहंडीचा असा एक खेळ आहे
असा एक प्रसंग असतो की ते एकमेकाला आधार देत वरच्यापर्यंत पोचतात आणि सगळ्यात जास्त मेहनत करणाऱ्याच्या हाताला जरी काही लागलं नाही तरी वरच्या लेवलवर आहे ना त्याच्याकडे बघून यांना समाधान वाटतं आणि अतिशय सुंदर असं त्यांनी त्यावेळी त्याला उदाहरण दिलं होतं. त्या एका उदाहरणापासून मला ते फार आवडायला लागेल. त्यानंतर फडणवीस साहेबांच्या बरोबर आम्ही असलो किंवा इतर राजकारणातले आमचे वेगळे संबंध जरी असले तरी मी त्यांच्यासमोर कधी आलो नव्हतो. हेमंतदादांच्या वतीनं माध्यमातून आज तसा योग आला. पुन्हा एकदा मला इथे तुम्ही आमंत्रण दिलं आणि या कार्यक्रमाला मला 5 दिवस शांतपणे वेगवेगळ्या प्रकारच्या कथा तुम्ही ऐकून घेतल्या. याकरता या कोपर ग्रामस्थांना भिवंडी कोपर ग्रामस्थांना धन्यवाद देतो. खरे 1 सप्ताहापासून तुम्ही ज्ञानामृताचा लाभ ह्या कोपरगावच्या भूमीमध्ये घेत आहे. आता महाराज मी येता येता त्या महाराजाचं कीर्तन ऐकत होतं. त्या महाराजांनी कीर्तनामध्ये असं सांगितलं हे हिंदू राष्ट्र आहे आणि प्रत्येकाला आपल्या धर्माचा अभिमान बाळगला पाहिजे अशा प्रकारचं महाराजांनी त्यांच्या कीर्तनामध्ये लोकांना बोध करताना सांगितलं. आणि त्याचबरोबर असं सांगितलं की तुकाराम महाराजांचा फोटो समोर आहे. तुकाराम महाराजांनी शिवाजी महाराज यांची जोडी होती. तुकाराम महाराजांनी शिवाजी महाराजांना असं सांगितलं की आम्ही शास्त्राने प्रबोधन करण्याचं काम समाजामध्ये करत असतो. जो शास्त्राने सरळ होत नाही त्याला तुमच्याकडे आम्ही पाठवतो आणि तुम्ही त्याला शस्त्राने सरळ करता. खऱ्या अर्थाने छत्रपती शिवाजी महाराजांपासून आणि तुकाराम महाराजांपासून आत्तापर्यंत 400 वर्षाची परंपरा आहे आणि तरीही आपल्याला अजून सांगावं लागतंय. हे निश्चितपणाने आत्मपरीक्षण करण्यासारखी गोष्ट आहे. आणि म्हणून आपण जे समाजामध्ये प्रबोधन करत असतात ते समाजाच्या प्रबोधनाच्यामुळे समाजामध्ये निश्चितपणाने परिवर्तन हळूहळू का नाही होत आहे. आपण बघितलं की आता पूर्वी फार भानगडी व्हायच्या, आता कमी झाल्या. लोक आता चांगल्या मार्गाला लागली. वेगवेगळे पंथ स्वीकारून त्या पंथाच्या माध्यमातून समाजाच्या हिताच्या दृष्टिकोनातून काय विचार करता येईल का तो करत राहतात. आपण या ठिकाणी दहीहंडीचा उल्लेख केला. मी आपल्याला सगळ्यांना श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या शुभेच्छा देतो. पण महाराज मी सांगितलं होतं की एक दिवस असा असतो की ज्या दिवशी कोणी महाराष्ट्रामध्ये मराठ्यानं सवय मराठी माणसाला की पुढे जाईल त्याचे वर जाईल त्याचे पाय खेचायचे. पण एक दिवस दहीहंडीचा असा असतो की त्याला आधार देऊन वर पाठवलं जाते. आता मी हे लोकांना सांगत होतो, लोकांनी माझेच पाय खेचले मला खाली. लोकांचा निर्णय मान्य आहे. निश्चितपणाने लोकांची सेवा करण्याची संधी मला मिळाली. यापुढेही मी करत राहीन. थांबणं माझा स्वभाव नाही. त्याच्यामुळे मी सतत कार्यरत आहे आणि अशाच प्रकारचा आशीर्वाद लोकांनी मला पुन्हा देऊन सेवा करण्याची संधी लोकांकडनं मला मिळत राहील असा विश्वास या ठिकाणी व्यक्त करतो. खरं तर ह्या सप्ताहाच्या निमित्ताने सगळं भक्तिमय वातावरण कोपरगावामध्ये झालं असेल. या भक्तिमय वातावरणाच्या माध्यमातून कोपरगावाच्या विकासामध्ये सगळ्याच ग्रामस्थांनी योगदान देण्याचा संकल्प आजच्या दिवशी केला पाहिजे अशा प्रकारच्या भावनाही या ठिकाणी व्यक्त करतो. मला बोलवलंच, माझा मान सन्मान केला त्याबद्दल हेमंत म्हात्रे आणि हेमंत घरत आणि त्यांच्या सर्व सहकार्यांना धन्यवाद देतो आणि थांबतो. जय हिंद, जय भारत, जय महाराष्ट्र. काढून आपण येतात आणि खरोखर या छोट्याशा गावाला सर्वांना जय श्रीराम. श्री क्षेत्र कोपरेश्वर कोपर या पावनभूमीत पुनर्निर्माण तसेच पूर्ण होता होता आपण दुसरा एक संकल्प करूया का आपल्या गावात
दशरथे मारेला तोची दशरथे मारेला तोची दशरथे मारे सूर्यकांतदादांचं घराणा व त्यांच्या पश्चातीचे हे चिरंजीव हे गेली लागोपाठ 5 कथा एकाच गावात एकाच अधिपत्याखाली एकाच मंडळाने एकाच समन्वयानं वेगवेगळ्या प्रांतातून राम कृष्ण हरी शिव आणि भागवत अशी कथा असणाऱ्या एक पहिलं आणि एकमेव सध्या तरी गाव आहे. एवढ्या वेगाने एवढ्या कथा कोणीच करत नाही. एक कथा झाल्यानंतर देणगी कोणी दिली आणि पावतीबुक कुठं हरवला हे शोधणारी माणसं आपण पाहत आलेलो आहोत. उमेशजींना धन्यवाद देतो की त्यांनी बरोबर अहिर भैरवाचा उपयोग आजच्या या शुभप्रसंगी केला आहे. पण भगवान जेव्हा जेव्हा येतात तेव्हा भगवान आले की त्याच्या हरीबरोबर हरी येतो आणि हर आला की त्याला भैरवांची गरज पडते. अनेक प्रकारचे आपण अष्टभैरव पाहतो, त्याच्यातला एक अहिर भैरव आणि अहिर भैरव रागाचा वापर करत त्याने कार्यक्रमाला केलेली सुरुवात तुमच्या सगळ्यांसमोर अतिशय विनम्रतेने नतमस्तक होतो. काही वेळापूर्वी केंद्रीय मंत्री कपिलजी पाटील हे देखील येथे भेट देऊन गेलेले आहे. मला वाटतं आज उपवास असल्यामुळे सगळ्यांनी पोट भरून 3-3, 4-4 वेळा खाल्लेले आहे असं तुमचे टवटवीत चेहरे मला सांगते. आणि उद्यापर्यंत उपवास काय असं जर खायला भेटला तर आम्ही महिनाभर उपवास करायला माघार घेणार नाही. अशा सगळ्या तयारीत असलेली सगळी मंडळी त्या कार्यक्रमाकरता उपस्थित आहे. मी कार्यक्रमाच्या सुरुवातीला क्षमा मागेन ग्रामस्थ मंडळ कोळेगाव ज्यांच्या ट्रस्टीचा मी सचिव आहे आणि ती ट्रस्टीचा कार्यक्रम टाकून मी या भिवंडी शहरातल्या कोपर गावामध्ये उपस्थित आहे. त्याला एकमेव कारण असं आहे की हेमंत शेठ जेव्हा सरपंच बनले तेव्हाही मला म्हटले होते महाराज एक कथा आपल्या घरामध्ये करायची. बरं ठीक आहे, तुम्ही याल नक्की 100%. तुम्ही सांगाल तेव्हा आपल्या मुखातून तो शब्द गेला आणि नेमकाच ती वेळ आपल्या सप्ताहामध्ये आली आणि म्हणून त्या सप्ताहापासून थोडा दूर राहत का होईना परंतु या कार्यक्रमाला उपस्थित राहावं लागलं. रोज मला नितेशजींनी त्यांच्या गाडीवर आणलं, त्यांना धन्यवाद देतो. नाही तर मला कार्यक्रमाला जायला भीती वाटत नाही. मी हनुमान आहे, मला तशी भीती वाटत नाही. पण कार्यक्रम सुटून जेव्हा आपण घरी जातो तेव्हा बऱ्याच भूतांची भीती वाटते, कारण त्यांची पण दुकानं तेव्हाच सुटलेली असतात. त्यामुळे आणि आपली गाडी त्यांनी जरी ठोकली तरी लोक एवढीच बोलतील महाराज तुम्हाला पण दिसत नव्हता का.
ते गेल तर सुधीनशा, पण तुम्ही तर सुधीन होतो ना विठ्ठल. पालखी सोहळा आणि या परिसरातला सगळा महिला वर्ग रोजच त्याही नाचण्याचं काम केलेलं आहे. त्या सगळ्या महिलांसमोर अतिशय नम्रतेनं नतमस्तक होतो. धर्म कर्म करत असताना प्रत्येकाने त्याच्यात सहभाग घेतला पाहिजे. आम्ही नव्हतो तेव्हा सत्य होत होते, आम्ही आहोत सत्य होतात. म्हणजे आपण मेलो, खल्लास झालो, शिरवलो, संपलो तरी पण सत्य होतील. मग जर ते होणारच असतील आणि आपण नसले तरी होणार असतील तर मग आपली 1 रुपयाची अगरबत्ती तिथे लावायला काय हरकत आहे का? तुका म्हणे सत्यकर्मा व्हावे साह्य आणि घातलीय भय डायरेक्ट नरकात आहे. नरकात जाण्याचं असेल तर त्याला भय घालावं, त्याच्यात विरोधात जावं. आणि जर विरोधात न जाता आपण त्या सत्कर्मामध्ये गेलो की मग आपल्याला त्याचा फल प्राप्त झाल्याशिवाय राहत नाही. तुका म्हणे तेथे न पाचारिता जावे, आमंत्रणाची गरज असता कामा नये. आजूबाजूच्या परिसरामध्ये सर्वत्र कृष्णाष्टमीचे सप्ते सुरू आहे. 2 वाढदिवस आहेत. एक आहे भगवान श्रीकृष्ण परमात्म्याचा वाढदिवस आणि एक आहे साक्षात माऊली महाविष्णू ज्ञानोबा यांचा वाढदिवस. दोघांचा विचार एकच. एकाने हातात शस्त्र घेतलं आणि बऱ्याच त्यांची खांडोळी केली, पण शस्त्राने काम होत नाही म्हणून शस्त्र टाकलं आणि एकम शास्त्रम देवक पितृ एकमेव शास्त्र गीता नावाचं शास्त्र अर्जुनासारख्याला समोर ठेवून देवानं गायलं. निमित्त झाला तिसरा पांडव, उठविलेस तू त्याचे गांडीव, समोर ठेवूनी त्याला श्रीहरी, गीतेला कथिले घे रे नमन सुमन पहिले. रे योगेश्वर भगवान घे रे नमन सुमन पहिले. घे रे नमन सुमन पहिले. घे रे नमन सुमन पहिले. आमचं नमन घ्या का? कारण तुम्ही गुरुजी आहात, जगाचे गुरुजी आहेत आणि ज्ञानी जो असतो तोच गुरु बनू शकतो. पूर्वी आम्ही समाजरत्न पुरस्काराने 10 वर्षापूर्वी गुरुवारी वासुदेव महाराज म्हात्रे, डोंबिवलीकर, भागाशेठ वझे, दिग्गज माणसं ही, विश्वनाथ महाराज वारिंगे, मोठी माणसं, JD साहेब, कृष्णाबाबा, अशी मोठी मोठी माणसं. आणि त्यांनी तेव्हा ठरवलं की हे व्यक्ती समाजाचं रत्न आहे आणि मग त्यांना समाजरत्न पुरस्काराने सन्मानित केलं. मी नेहमीच म्हणत असतो की मे कल्याणचा आणि भिवंडी माझी, आणि आज या भिवंडी प्रांतातून त्या गावाकडून आम्हाला ज्ञान रत्न पुरस्कार दिल्याबद्दल तुमच्या सगळ्यांचा मी मनापासून आभार मानतो. कॅमेरामॅन मेहंदी हसन के साथ समाजरत्न हना महाराज पटेल, कोपर, भिवंडी. चलो असंच असतं ना, मध्ये मध्ये जाहिरात पाहिजे तुम्हाला. ऐका, सगळ्यांचा नामोच्चार झाला आहे असं गृहीत धरून पुढे चालतो. आपल्या पोरींची दोघींची नावं मला माहिती नाही माहीत ते पण बरं आहे. किती जणांची डोक्यात ठेवायचे? मलाही माहीत नाही. रोशनी आणि तिची बहीण असं बोलायचं. ऐका ऐका, सूर्यकांत दादा चंद्रा घरात एकदा बोललं ना की बाकी सगळे आले ना. बोंद्याला पाणी घातलं की बाकीच्या फळांना फुलांना पाणी घालण्याचं कारण नाही. धोतरवाली मंडळी आतमध्ये तोपर्यंत सुखाने आणि व्यवस्थित काम करू शकतात जोपर्यंत जीन्सवाली माणसं बाहेरून काम करतात. हे जीन्सवाली पॅन्टवाली माणसं जोपर्यंत काम करतात तोपर्यंत इथे आपल्याला चमचमीत आणि व्यवस्थित भेटतं. ज्या दिवशी हे लोक तुमच्याप्रमाणे धोतर नेसून येतील त्यावेळी तुमच्या डिशमधला अर्धा हिस्सा त्यांना जाईल. म्हणून तुम्ही बाहेरच काम करा. नामदेव महाराज या
अभंगाच्या माध्यमातून माझा परमात्मा आज प्रकटला. त्या प्रकटण्याचं वर्णन करतात. ते प्रकटत असताना कोणता महिना होता, कोणती तिथी होती, कोणता वार होता, कोणता ऋतू चालू होता, त्यावेळेची अवस्था काय होती, या सगळ्या गोष्टींचं वर्णन करत त्याच वेळी माझा परमात्मा इथे अवताराला आला, तो माझा आहे असं म्हणून नामदेवराया वर्णन करतात. कोण नामदेवराया? नामदेवरायांची परंपरा ऐका. झाला चालू आता, हा फक्त ऐकतच राहायचं तुम्ही. हा नामदेवरायांची परंपरा ऐका. अंबरीश नावाचा जो राजा झाला की ज्याला शाप लागला की तू आता 10 जन्म घे, 100 जन्म घे, आणि त्याकरता परमात्मा आले आणि म्हटले त्याला शाप देऊ नका, तो माझा भक्त आहे, त्याचा शाप मी स्वीकारतो. आणि दुर्वासाकरता तो शाप भगवान विष्णूने स्वीकारला. अंबरीशा कारणे गर्भवास सोशिसी, गर्भवास सोशिसी, गर्भवास धारण केला आणि देवाना अवतार धारण केला. कोणता कोणता देवाना अवतार धारण केला? आम्हासाठी अवतार मच्छ कुर्माधी सुकर, मोहे घाली धावी पाना, नाम घेता पंढरीरानं. परमात्म्यानं आता अवतार घेतले. किती अवतार घेतले? म्हणे 10 अवतार घेतले. बरं कोणते कोणते घेतले? मच्छ कुर्म वराह, वामन नृसिंह परशुराम, राम कृष्ण बौद्ध आणि पुढे कलंकी होणार आहे. बस असे 10 अवतार धारण केले. भागवताने 24 अवतार सांगितले. ज्या अवतारामध्ये हंस अवतार होता, ज्या अवतारामध्ये कपिल देवांचा अवतार होता, ज्या अवतारामध्ये दत्तात्रयांचा अवतार होता, अशा 24 अवतारांचा विचार केला. पण आमचे संत असे म्हटले, तुम्ही काय 10-24 अवतार घेत नाही, तुला लागेल तेव्हा अवतार घेतो. तो अवताराच्या राशी या विटीवर उभा आहेस म्हणे. अवताराच्या राशी तो हा शंकर चक्र गदा तुम्हाला सकाळी म्हणजे 8 वाजता नाही, पहाटे काकड आरतीमध्येच ऐकायला भेटतील. त्या चाली इतर चालत नाही, त्या चालीच्या असतात. मस्त छान. म्हणून मी इथून गेलो ना की मंदिरात जातो, पहाटे 4 वाजता उठतो आणि काकड आरतीला हजर राहतो. काकड्यामध्ये एक वेगळा आनंद असतो. एकदा काकड्याची सवय लागली की झोप मोडून जाते. पळून गेली झोप जाते. भगवान परमात्मा इथं आला. 10 अवतार धारण केले, 24 अवतार धारण केले. अनंत अवताराच्या राशी तो आहे असं नामदेवराया म्हणतात. ते नामदेवराया आहेत कोण? अंबरीश. अंबरीशाकरता देवाने अवतार धारण केले. अंबरीशानंतर तेच नामदेवराया पुढे जाऊन प्रल्हाद बनले. हिरण्यकशिपूच्या घरामध्ये प्रल्हाद आले आणि प्रल्हाद जेव्हा आले तेव्हा प्रल्हादाकरिता नरहरी स्तंभी गुरुशी परमात्मा त्यांच्याकरता आले. हे नृसिंह परमात्मा ज्याच्याकरता आले प्रल्हाद, तेच प्रल्हाद पुढे जाऊन उद्धव बनले. महाभारतामध्ये भगवान श्रीकृष्ण परमात्म्यानं श्रीमद भगवद्गीता अर्जुनाचं निमित्त करून सांगितलं आणि भागवत कथा हे भगवान श्रीकृष्ण परमात्म्याने उद्धवाला सांगितली. सत्वर उच्चार प्रल्हादी बिंबला आणि उद्धवाला आदला कृष्णदत्ता एकच अवतार आहेत ते. पुढे जाऊन रामायण जेव्हा सुरू झालं त्या रामायणामध्ये अंगदाचा जो विचार आलाय, वालीचा पुत्र अंगद, तो नाही का वाली, त्या दादाला मारलं त्यानं तो रावण, तो जो वाली त्याचा मुलगा अंगद. अंगद के सांगले न गईस असं विधान आपल्याला हनुमान चालिसामध्ये पाहायला सापडतं व संकट मोचनामध्ये सापडतं. बस असा जो अंगद आहे तो प्रभू रामचंद्रांच्या सानिध्यात राहिला. प्रत्येक वेळेला परमात्म्याबरोबर ते आले, सातत्यानं आले आणि करता करता नामदेवरायांचा अवतार आला. जनाबाईंना विचारा ना, या अवताराच्या राशी परमात्मा जरी असला तरी आमचे नामदेवराया हे 4 युगाचे आहेत आणि देवाच्या बरोबर आहेत. त्यांचं वर्णन करो. युगाचा भक्त नामा, युगाचा भक्त संगाचा भक्त नामा उभा कीर्तनी, नामा उभा कीर्तनी, पाठीमागे डोले आपण उभी दिसली, बलवंत पासई महाद्वारापर्यंत, सुरवराची मांदी उभे जोडोनी हात, उभे जोडोनी हात. मग
ते देवाच्या दर्शनाला सगळे त्रिशूल डमरू घेऊन याला गिरजेचा कांत, गिरजेचा कांत. काकड्या तशा जोरात चालत अरे झोपले देव तो शांत राहणं प्रेमाने. काकडा आरती देवाला उठवायला गेले ना तुम्ही, प्रेमाने उठवायला पाहिजे देवाला. जागे व्हाले ऋषिकेशा, त्याला प्रेमाने बोललं पाहिजे. तू दयाळू आहे, दानशूर आहे, सुधार आहे, त्याला काम करून घ्यायचं ना. मग गोड बोलायला लागेल. गोड नक्की बोला पण खोटे बोलू नका. विठ्ठल आणि नामदेव रायानंतर जगद्गुरु तुकोबराय अवतार झाला. जगद्गुरु तुका अवतार नामयाचा संप्रदाय सकलांचा येथोनिया. म्हणजे या अंबरीश, प्रल्हाद, उद्धव तिकडे अंगद अगोदरमध्ये आणि मग नामदेवराया, जगद्गुरु तुकोबराय एक मोठी साखळी. प्रत्येक युगामध्ये आम्ही देवाच्या येतो जातो. आम्ही देवाच्या सांगत जर तेही जर येतो जातो सांगता, मग तुमच्या निमित्तानं आम्ही कीर्तन करणारे आम्ही का मागे राहू का? आम्ही पण देवाबरोबर राहतो. आजचा जो वाढदिवस आहे ना परत येणार नाही. देवाचा वाढदिवस करतोय आपण. अवतार धारण केले देवानं, ज्यानं शास्त्र सांगितलं तेच गीता नावाचं शास्त्र ज्ञानोबारायांनी ज्ञानेश्वरीच्या माध्यमातून सांगितलं. गीता अलंकार, गीता अलंकार नाम ज्ञानेश्वरी ब्रह्मानंद ब्रह्मानंद कृष्णदेव आहेत. मग ज्ञानोबाराय पण देवच आहे. अवतार पांडुरंग नाव ठेविले ज्ञानी, आरती ज्ञान राजा महाकैवल्य तेजा. ज्ञानोबाराय पण याच दिवशी अवताराले. पण ज्ञानोबाराय संत आणि संतांच्या जयंती करत नाही म्हणून संतांचे पुण्यस्मरण पुण्य. दुसरी गोष्ट, भगवान कृष्ण परमात्मा अगोदरचे 5-5.5 हजार वर्षापूर्वी कृष्ण इथे येतात आणि जगाला ज्ञान देऊन जातात. फार मजा आहे. कोणाला कृष्ण म्हणावं, कोणाला देव म्हणावं? आंघोळीला गेलेल्या ज्या महिला आहेत त्या गवलनींची एक कपडे चोरून आणतो, वस्त्र चोरून आणतो, त्याला देव म्हणावं? की द्रौपदी मातेच्या पदराला हात लावल्याबरोबर तिची साडी ओढत असताना तिला स्वतःहून कपडे देतो, त्याला देव म्हणावं? कृष्ण म्हणजे चाललंय तुमचं ते कृष्ण देव कशावरून? जिचं लग्न ठरलंय दुसऱ्याशी तरी तिने पत्र पाठवल्याबरोबर तिला पळून आणायला जातो, त्याला कृष्णदेव म्हणावं? की सख्खी बहीण म्हणजे रोहिणीची मुलगी, हो सख्खी बहीण, बलरामाची सख्खी बहीण ती सुभद्रा, तिला सांगतोय की तुला तो आवडतो का रे अर्जुन? हो आवडतो. मग तुझा या साधूच्या बरोबर पळून, मी नाही साधूशी लग्न करणार. अगं तो साधू नाही, तो वेश घेऊन आलाय. आणि अर्जुनाबरोबर सुभद्रा मातेला पळून जायला सांगतो, त्याला देव म्हणावं. काय कृष्णाची व्याख्या काय? कौरवांच्या घरांमध्ये एकही व्यक्ती औषधाला देखील दिवा लावायला शिल्लक ठेवत नाही, त्याला कृष्णदेव म्हणावं? की स्वतःच्या घरातला एक पण यादव ठेवत नाही, त्याला देव म्हणावं? काय व्याख्या काय तुमची? कृष्णस्तु भगवान स्वयं उपनिषदांनी सांगितलं. त्या भगवान कृष्णाच्या अवतारांचा विचार आपण इथे करतोय. 10 असतील, 24 असतील, अनंत अवतार असतील. या देवाचे कितीही अवतार जरी असले तरी ते अवताराचे प्रकार 6 आहेत असं गर्ग संहिताकार म्हणतात. अंश, कला, आवेश, पूर्ण आणि परिपूर्ण. पूर्ण आणि परिपूर्णमध्ये काय फरक असतं? पूर्ण अवतार 12 मात्रात असतं, 12 कलात असतं आणि परिपूर्ण अवतार 16 कलांमध्ये असतं. पूर्ण अवतारामध्ये कार्य करण्याचं सामर्थ्य असतं पण निर्णय घेण्याचं स्वतंत्र नसतं. सामर्थ्य आणि स्वतंत्र दोन्ही एकत्र असले की काम जमतं. सामर्थ्य आणि स्वतंत्र एकत्र असलं तरच काम व्यवस्थित होतं, अन्यथा ते होत नाही. त्याच्यात अडचणी येतात. भगवान प्रभू रामचंद्रामध्ये रावणाला त्याच्या घरात जाऊन मारण्याचं सामर्थ्य होतं पण तो निर्णय घेण्याचं स्वतंत्र नव्हतं.
लक्ष्मण दादा मी तुमच्याबरोबर येतो असं प्रभू रामचंद्रांना म्हणतात, तेव्हा त्यांना घेतात. पण लक्ष्मण दादा असंही म्हणतात की माझी पत्नी उर्मिला हिला पण आपल्याबरोबर घेऊ का? तेव्हा भगवान म्हटले घेतली असती, पण वाल्मिकांना तसं काही लिहिलेलं नाही. म्हणजे निर्णय घेण्याचं स्वतंत्र प्रभू रामचंद्राकडे नाही. जेव्हा कार्य करण्याचं सामर्थ्य असतं पण निर्णय घेण्याचं स्वातंत्र्य नसतं, तेव्हा त्याला पूर्ण अवतार म्हणतात. पण परिपूर्ण अवतारामध्ये निर्णय पण तोच घेतो आणि कार्य पण तोच करतो. ज्यानं सगळ्यांचं पोट भरण्याकरता अन्नकूट असं गोवर्धनाची पूजा केली त्याला कृष्ण म्हणावं, की दुसऱ्याच्या घरात जाऊन मटकी फोडून रोज दूध चोरलं त्याला देव म्हणावं? काय देवाची व्याख्या काय करणार आम्ही? तो भगवान कृष्ण परमात्मा अवताराला येणार याकरता अख्ख्या भारतवर्षामध्ये नवे या भारत देशाच्या बाहेर माझी एक विद्यार्थिनी 2001 सालातली विद्यार्थिनी आहे. सध्या ती अमेरिकेत आहे. ते मला फोन केला होता. फोन नाही केला, व्हिडिओ कॉल. व्हिडिओ कॉल फ्री राहतं. म्हटली म्हणे योगेशा म्हणजे तेव्हा मी योगेश्वर बोलायचो ना, मग त्यांचा योगेश आज काय करायचं? काही करू नको, आज काही करू नको, कारण उद्या आहे तुमच्याकडं. आपल्यापेक्षा ते 11-11.5 तास लेट आहेत. आपण पुढे आहोत. आपण पौर्वात्य देशामध्ये, ते पश्चिमेत्य आहेत. सूर्य आपल्याकडे अगोदर उगवतो, त्यांच्याकडे नंतर उगवतो. काय करावं? काय नाही, त्याचं चिंतन करावं. काय चिंतन करता येईल? वजे कमंडनम समस्त पाप खंडनम सभक्त चित्तरंजनम सदैव नंदनंदन सुपेच गोच्छमस्तकं सुनाद वेणुहस्तकं अनंत रंग सागरं नमामि कृष्णनागरं कदम्बसूनकुण्डलं सुचारुगण्डमण्डलं प्रदानैकवल्लभं नमामि कृष्णदुर्लभं नमामि कृष्णदुर्लभं. देवाचं नामस्मरण केलं की त्याला आवडतं. प्रत्येकाला आपलं नाव घ्यावं असं वाटतं ना. मग देवाला वाटलं तर काय बिघडलं? देवाला फक्त असं वाटतं माझं नाव घ्यावं. तुम्ही घ्यावे त्याचे नाम, तिसी करणे त्याचे काम. तो तुमचं काम करील. त्यानं काही केलं नाही, राम 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 जपत राहिला, वाल्मिक बनला. कुंजतम राम रामेती मधुरम मधुराक्षरम आरुहे कविता शाखा वंदे वाल्मिकी कोकिलम. त्या कृष्ण परमात्मा आणि त्या प्रभू ज्ञानोबराय यांचा एक जन्मोत्सव अवतार या ठिकाणी संपन्न करण्याकरता आपण उपस्थित आहोत. ज्ञानोबांची काय सांगू देवा. ज्ञानोबाची ख्याती काय सांगावं. कधी भिंतच चालवतात, कधी पाठीवर मांडेच भासतात, कधी मस्जिद सांगते मैं हिंदून की हूँ मुसलमानों की नाही. हे मस्जिदीला बोलवण्याचं सामर्थ्य आहे ज्ञानोबाराईमध्ये. रेड्याच्या मुखात कधी वेद बोलवतात, तर कधी एखाद्या स्त्रीचा पुरुष करतात. चमत्कार करण्याच्या बाबतीत ज्ञानोबा तसे कुठं मागे नाही. बरं, आपल्याकडे कोणी आलं तर त्याला पाठवतात तुकोबारायांकडे जा, आणि तुकोबाराय म्हणतात माझं पामरा काय थोर. पण ज्ञानोबारायांची फार मोठी ख्याती आहे. कशामुळे? मेलविली मांदी वैष्णवांची. येतं जाती कुळ अप्रमाण. आपल्याकडे जाती कुलाला काही महत्त्व नाही. वारकरी संप्रदायाची एक परंपरा अशी आहे, इथे यारे लहान थोर याती भरती नारी नर. कोणी या बसा फक्त एक पाहिजे. काय? इथे आल्यानंतर ना रांगेने सगळी बसली पाहिजे. कोणी पण नंतर ढ्यांगा टाकी येतं. चुकीचं आहे ना ते. तू नंतर आलाय ना, मग नंतरच थांब. तुम्ही कधी बैठकीला जा, कधी स्वाध्याय परिवारात जा. तिथे गेल्यावर जो पहिला येईल तो पहिले बसा, दुसरा येईल दुसरा, जसा येईल तसा. आपल्याकडे हनुमान महाराज आला ना की सगळ्यांना तुडवत पुढे जातं, आणि बाकीचे पण बदमाश म्हणतात महाराज बसा. चुकीचं आहे ना. तो नाही का सभेमध्ये जाताना वामदेवाच्या त्याच्या लाथ लागली. वामदेव म्हटला तो तुरू चालतो, या एवढ्या मोठ्या देवांच्या सभेमध्ये जा उंदीर बनशील. बनला ना उंदीर. कशाला आपण बनायचं उंदीर? आणि म्हणून या देवाच्या जन्मोत्सवाच्या निमित्तानं कोपरगावामध्ये आपण उपस्थित आहोत. नामदेवराया या अभंगातून देवाचा अवतार ज्या क्षणी झाला त्याची अवस्था काय होती, त्यावेळेचा काल काय होता याचा विचार म्हणतात.
नामदेवराय कोण नामदेवराय? चंद्रभागा मातेमधून काढलेला प्रत्येक दगड असा होता की लोखंडाला लावला की लोखंड सोन्याचा व्हायचा. ही ताकद नामदेवरायची. त्याने कीर्तन करायला गेले औंढा नागनाथामध्ये. औंढा नागनाथाला कीर्तन करायला गेले भगवान शिवाच्या मंदिरात. शैव म्हटले इथं विष्णूच्या लोकांनी कीर्तन करायचं नाही, जा मागे मंदिराच्या मागे जाऊन नामदेवरायांचं कीर्तन चालू झालं. इतकं रंगलं मंदिरच फिरविले देऊळ जगा माझी ख्याती. नामदेवरायांची ही ख्याती आहे की देव ज्यांच्याकडे दूध पित नाही म्हणून देवा जर तू दूध नाही प्याला ना तर इथे डोका आपटून मरेल, तेव्हा दूध पिऊ लागले देव. नामदेवा हाती दूध प्याला, नामदेवा हाती दूध प्याला, नामदेवा हाती दूध प्याला, नामदेवा हाती दूध प्याला, विरविला देऊळ जगा माझी ख्याती, नामदेवा हाती दूध प्याला, नामदेवा हाती दूध प्याला. देऊळ फिरवलं नामदेवरायांच्या हातामध्ये. देव दूध पितात. नामदेवराया त्या कुत्र्याच्या मागे लागले. हा देव आहे आणि त्या वाटीतलं तूप त्या रोटीला लावलं. सर्वभूती पाय एक वासुदेव नामदेवराया. आपल्या भागवत धर्माची पताका घुमानपर्यंत नेली नामदेवराया. नाचू कीर्तनाचे रंगी, ज्ञानदीप लावू जगी. ज्ञानाचे दिवे लावण्याकरता सातत्याने प्रयास करणे नामदेवराया कीर्तनकार. चाल गायला नामदेवराया कीर्तन करायचे. अशी लोक जमायची. देव म्हटलं आपण पण जाऊन बघितलं पाहिजे. देव मागे राहून आणि ते ऐकायला लागले. देव पण नाचायला लागले. इतक्या जोरात नाचायला लागले जो पितांबर घातला होता ना देवानं तोच पडला. नामदेव कीर्तन नाचता नाचता देवाचा, नाचता नाचता देवाचा, गजला पिता नाचता नाचता देवाचा, नाचता नाचता देवाचा, नाचता नाचता देवाचा, सावध होई देवाचे बोले कबीर. कबीर महाराज तिकडून आले होते काशीतून. ते बघायला लागले कीर्तनामध्ये देव नाचतो. देवा तुझ्यासारखा या संतांचं पण भान विसरून गेले. तुझा पितांबर सांडला बघ जरा बघ. सावध हो. देव देहभान अडकून जातात. का? कारण कीर्तन शब्दाचा अर्थच तो आहे. कीर अधिक तन. कीर ईश्वर स्वरूप, तन शरीर. ईश्वर स्वरूप शरीर ज्याच्यानं बनतं त्याला म्हणा कीर्तन. एकदा कीर्तनात रंगले की मग त्यांना किती वाजल्या त्याचं भान राहत नाही. एकदा कीर्तनात रंगले की मग माती तुडवता आपला मुलगा तुडवला जाते याचं भान त्यांना राहत नाही. एकदा कीर्तनात रंगले तर त्या म्हणतात की या शेणींना विठ्ठल विठ्ठल आवाज येत नाही, म्हणजे ही या शेणी माझ्या नाहीत. कीर्तनात रंगलं पाहिजे. आणि जो या कीर्तनात रंगतो, जो या कीर्तनात रंगून नाचतो तोच जगामध्ये धन्य आहे. धन्य जगी तोचे हरी रंगीनाथे, धन्य जगी तोचे हरी रंगीनाथे, धन्य जगी तोचे हरी रंगीनाथे, धन्य जगी तोचे हरी रंगीनाथे. रामकृष्ण वासुदेव सदा परमात्मे, रामकृष्ण वासुदेव सदा परमात्मे. हरी
कितीतरी प्रसंग नामदेवरायांचे चरित्र. काय झालं, दामा शेठजींनी असं सांगितलं, नामदेवा दुकानात बस, आज मंदिरात नाही जायचं. ठीक आहे, मंदिरात नाही. काम काय, काम असं आहे, आपल्याकडे कापडाचं दुकान आहे, उधारीत कोणाला द्यायचं नाही, काहीतरी घेतल्याशिवाय कापड द्यायचं नाही. मी बाहेर गावी चाललो आहे, रात्र होईल यायला, आणि व्यवस्थित व्यवसाय कर, रोखच द्यायचा. नाईलाजन प्रसंग आला तर काहीतरी तारण घेतल्याशिवाय द्यायचं नाही. नामदेवराय म्हटलं, मंदिरात काय आणि दुकानात काय, नामस्मरणच करायचं ना, बस काय. सकाळची 7ची गाडी पकडून ते निघून गेले दामाशेठजी वडील. आता नामदेवराय आपल्या दुकानात बसले. मग लोक यायची, द्यावो, 1 खण द्या रे, 2 मीटर द्या रे, 4 मीटर द्या रे, किती भाव, अरे टाका, किती टाकायचे ते. दुकानदाराने दुकान उघडावं आणि सांगावं, द्यायचं तेवढे द्या आणि लागतील तेवढे वस्तू घेऊन जा. मग देणारे किती प्रामाणिक असतात ना, तशी ती आले. बऱ्याच लोकांनी बराच माल नेला. इतक्यात त्या गावामध्ये टग्या राहायचा. गावामध्ये टगी असतात का, टग्यांशिवाय गाव थोडं असतं. तो टग्या, त्याचं नाव होतं गणोबा. त्या गणोबाने संधी साधली, आज आपल्याला संधी आहे. तो गेला, नामदेवराया पुढल्या वर्षी माझ्या मुलींचं लग्न आहे आणि मला बस्ता बांधायला लागेल, कपडे लागतील, तर पुढल्या वर्षी एवढी वेळ मला पुरणार नाही, त्यामुळे मला तुम्ही आताच कपडे द्या. म्हणजे देणार पैसे, म्हणजे देईल ना लग्न झाल्यावर, अजिबात मिळणार नाही. बाबांनी सांगितलं आहे. काय काय सांगितलं बाबांना, बाबांनी सांगितलं काहीतरी तारण घेतल्याशिवाय, काहीतरी तारण घेतल्याशिवाय वस्तू द्यायची नाही. गणोबा हुशार होता. गणोबा बाहेर पडला आणि त्याने 3 किलोचा एक दगड उचलला आणि नामदेवरायांसमोर ठेवला. आणि नामदेवराय हा घ्या. काय, हा दगड आहे ना, दगड नाही, याच्यात तुमचा देव राहतो, हा दगड तुमच्याकडे ठेवा आणि मला तारण, या तारणावर कपडे द्या. नामदेवराय म्हटले, बरं पैसे कधी, जेव्हा मी पैसे देईन तेव्हा दगड माझा मला परत करा. नामदेवरायांनी मस्त एक कापड धुतलं, त्या कापड्यामध्ये धुतलेला दगड ठेवला, गाठ मारून ठेवली. म्हणजे किती पाहिजे, सगळं दुकान बांधून त्यांनी घेऊन गेला. नामदेवरायांना बरं वाटलं. 8 वाजता दुकान उघडला, पण नाही तर 11:15 वाजता दुकानातला सगळा माल संपवला. बाबांपेक्षा लवकर धंदा झाला त्याचा. गेले मंदिरात. संध्याकाळ झाली, वडील घरी आले आणि वडील घरी आल्या बघतात दुकानात एकही कापड नाही झालं. काय नामदेवा, बाबा काय व्यवसाय झाला का, हो झाला. मग काढले पैसे, हे पा एवढेच, एवढं नाही, अजून एक वस्ते. काय, गणोबा आला होता, त्याने घेऊन, गणोबा बोलल्याबरोबर बाबांना समजलं या टग्याने काहीतरी गडबड केली. आता काय करावं, काय दिलं, काय दिलंय म्हणे, दगड दिलाय, दगड दाखवा, दगड दिलाय दाखवा. दाखवणार नाही असं गणोबाने सांगितलंय, गणोबालाच दिलं पाहिजे. दाखव, तुला समजत नाही का, त्यांना द्यायचं नाही, उधार द्यायची नाही, तारण काय दगड घेतात का. आई भडकली, वडील भडकले, बाकीची सगळीच भडकली. नामदेवराय बाजू आपली कमजोर झाली ना, की ज्या थोबाडांना बोलता येत ना, ते पण चांगलाच तोंड सुख घेतात. ज्यांची लायकी पण नसतं ते पण बोलायला लागतात. नाही इलाजाने नामदेवरायाने तो दगड उघडला आणि नामदेवरायांचा हस्तस्पर्श होता. तो 3 किलोचा दगड सोन्याचा बनला. सोन्याचा बनल्याबरोबर बोलले, आई बोलू लागले, मी सांगितलं होतं ना तुम्हाला, आपला मुलगा असा खोटा धंदा करणार नाही. भाषाबद्दल म्हणजे आता त्या गणोबानी जरी पैसे आणले तरी आपण हा दगड द्यायचा नाही, घरची लोक बोलणार. नामदेवराय म्हटलं तसं नाही, दगड त्याचा आहे, पैसे दिले की आपण देतो. अशी बातमी गणोबाला जाऊन पोचली. गण्या, तुला अक्कल आहे का, अरे सोन्याचा दगड घेऊन एवढे कापडे घेऊन आला तू. गणोबाने पाहिला, अरे बापरे, खिडकीतून दिसतो सोन्याचा पिवळा धमक दगड, आपला सोन्याचा आहे. त्याने घरात गेला, पैसे आणले, म्हणे घ्या पैसे, आमचा दगड द्या. ठीक आहे, पैसे बोलून झाले, सगळा माल घेतला, घ्या दगड. नामदेवरायाने हातात दगड घेतला होता सोन्याचा. पैसे भेटल्यानंतर जेव्हा गणोबाच्या हातात दगड दिला, गणोबाचा स्पर्श होता क्षणी तो दगड दगडाचा झाला. नवीन आहे का चरित्र, चरित्र जुनंच आहे, कथाही वेगळी आहे. आणि म्हणजे काय तर नवीनच सांगतो नेहमी.
असे नामदेवराया वर्णन करतात. काय वर्णन करतात की तो महिना होता ज्या महिन्यामध्ये दशरथानं ज्याला मारलं होतं, त्या महिन्यामध्ये वर्षा ऋतूच्या कालामध्ये परमात्मा अवताराला आले अभंगाच्या प्रथम. वसूला म्हणजे वसूच्या नंबर एवढी. वसू किती आहेत आपल्याकडे? वसू आहेत 8. ते सूर्य आहेत, 11 रुद्र आहेत आणि 8 वसू आहेत. हे वसू ज्याच्या पार्टीमध्ये जातील त्याचं सरकार बनतं. ध्यानात ठेवा, वसू ज्याच्या त्याचंच सरकार बनेल. तर 12 आणि 11 हे रुद्र 8 ज्याच्या बाजूला येतील त्याची जनसंख्या जास्त होणार. हे 8 आहेत, त्याच्यातला एक वसू आणि एक अष्टमी म्हणजे 8 बुधवारच का आले, दुसरं काही वार नव्हतं का? जेव्हा देव इथे आले तेव्हा त्याच्या कुलाचा हिशोबाने येणार. मी चंद्रवंशात आलो ना, मग चंद्रवंशाची पुढची देवता, पुढचा पुरुष बुध आहे. तारा हिच्यावर झालं आणि दोघांच्या समन्वयानं त्यांना एक गर्भ राहिला. तिला जो गर्भ राहिला त्या गर्भाचं नावच काय? बुध. रोहिणी पोरं जिंकतात. ज्याच्या पार्टीचा राजा जिंकतो, ज्याच्या गावातला एखादा विद्यार्थी केंद्रात जातो, त्याच्या गावच्या सगळ्यांना आनंद होतो. त्या वंशातल्या सगळ्यांना
प्रसाद मग भजनाच्या द्वारे असेल, राजकीय क्षेत्र तसेच भगवान की जय. कॅश नाश्त्याची आणि मसाला दूधची सोय आहे. प्रसाद घेतल्याच्या प्रकारे त्यांनी 5 थर लावण्याचा प्रयत्न केलेला आहे. सत्कार करून घ्या. पांघरून त्यांना कशा पद्धतीने गावाचा विकास होईल याच्यासाठी अशा बऱ्याचशा गावसभा घेतल्या, जमिनीविषयी मिटिंग घेतल्या. प्रत्येक मिटिंगला ते एवढे वयोवृद्ध 80 वर्षाच्या वरती होते, त्यांना चालता बोलता येत नव्हतं, तरी ते मिटिंगमध्ये यायचे, आम्हाला मार्गदर्शन करायचे, मला फोन करायचे, हेमंत असं आहे. आणि त्यांची भाषा अरेतुरीची नव्हती. मी एकदा त्यांना बोललो का काका तुम्ही मला अहो जाऊ करता, अरे हेमंत मी 15 वर्ष सरपंच राहिलेलो आहे, सरपंचाचा मान कसा राखावा हे माझे शब्द असतात. आणि त्यांनी मला बरेचसं असं मार्गदर्शन दिलेलं आहे. थोड्या दिवसात आम्हाला ते मार्गदर्शन त्यांनी मला दिलेलं आहे ते मी सांगणारच आहे. एकदा ते इकडून मंदिरातून पाया पडत जात असताना मला तिथे लक्ष्मण काकाच्या घराजवळ भेटते. ते चालताच येत नव्हतं, त्यांना एकदम सावकाश चालत होते. मी गाडीतून उतरलो, त्यांना काकाशी तुम्ही गाडीमध्ये बसा, मी तुम्हाला सोडतो. त्यांनी मला घट्ट मिठी मारली आणि डोळ्यातून अश्रू काढले आणि मला म्हणले काय हेमंत तो आता सरपंच पदावर आहे, विराजमान आहे, एकच इच्छा आहे या वारकरी संप्रदायामध्ये मी आहे, लवकरात लवकर मंदिर बनवू. मी त्यांना काकांना सांगितलं हा मंदिर एवढं सुशोभित आहे का आपला 7-8 महिन्यात 1 वर्ष बनणार नाही, कारण भरपूर स्टेप आहेत महाराज तुम्ही बघा. तर त्यांनी मला परत घरी बोलवलं, काय लागेल ते मला सांग पण मंदिर पटापट बनवली. ते मला बोलले की मी मरता माझी शेवटची इच्छा आहे. माझ्याही डोळ्यामध्ये आनंदाचे अश्रू आले आणि त्यांना सांगितलं काका मी लवकरात लवकर मंदिर पूर्ण करायचं काम करेन, पण जे विघ्न येत आहेत ते थोडंसं आपल्याला दूर करावं लागतील. एक विघ्न आला ते दूर करता 2 महिने गेले, बरेचसे इलेक्शन्स आले, हे आले ते आले, त्या आचारसंहितामध्ये कामं पण करता येत नाही महाराज. पण त्यांना एक मी शब्द दिला होता की लवकरात लवकर पूर्ण. पण त्यांना 2-4 महिन्यामध्ये मृत्यू ओढवला, स्वर्गवासी झाले आणि त्यांची शोकसभाही घेतली. त्या शोकसभेमध्ये एक माझ्या मनामध्ये एक निर्णय आला, या माणसाचं नाव ज्यांनी पूर्ण आयुष्य या गावाच्या सेवेसाठी घालवलेलं आहे, या वारकरी संप्रदायासाठी घालवलेलं आहे, त्यांचा कुठेतरी यांची इच्छा अपूर्ण राहिली म्हणून कुठेतरी या आम्हाला सतत दिसतील असं एका ठिकाणी यांचं नाव कुठंतरी लागायला पाहिजे. तर मला बरेच 2-3 दिवस हा विचार दिवस रात्र भेडसावत होता की या काकांचं कुठंतरी नाव आपल्याला, त्यांची जी इच्छा होती भले मंदिर नाही राहिलं पण एक अशा मंदिरामध्ये, आता भगवंताच्या मूर्ती बाजूला आपण मनुष्य जातीची मूर्ती नाही बसू शकत, कुठंतरी पुतळा बांधतात, कुठं हे करतात, पण तेही आपण करू शकत नाही याच्यामध्ये. म्हणून मी एक निर्णय घेतला आणि ज्येष्ठांच्या समोर मी तो निर्णय मांडला का हे आपले 15 वर्षीय सरपंच होते, त्यांनी या गावाला न्याय द्यायचा प्रयत्न केला. आमची त्यावेळेला पूर्वी ग्रुप ग्रामपंचायत होती, पूर्णा, रानाल आणि कोपर. आणि कोपर गावाला आम्हाला काही हद्दच नव्हती, महसूल नव्हता आणि लोकसंख्या त्यावेळेला आमचा तर जन्म पण नव्हता, वडिलांचा पण जन्म नसेल मला तर वाटतं झाला असेल. पण त्यावेळेला कोपर गावची व्यथा एवढी वाईट होती आणि कोपरगावची व्यथा त्यांचे छोटे बंधू हरिभक्त पारायण विठ्ठलबुवा महाराज जे आम्हाला सतत मार्गदर्शन करत असतात. आणि कुठलाही सप्ताह असू दे, कुठलीही सेवा असू दे, कुठलाही भूमिपूजन असू दे, ते विनामूल्य तत्पर एक फोन केला काका आपल्याला एक प्रोग्राम करायचा, लगेच ते व्हॉट्सअपवर लिस्ट पाठवतील, नाही तर राजेश बुवावर कागद पाठवतील, हे सामान आणा तुम्ही सांगा त्या वेळेला मी येतो. असे निष्ठावंत आणि भगवंत परमात्म्याला प्राप्त झालेली मंडळी आमच्या गावात. तर त्यांनी एक 100 वर्षाचा इतिहास म्हणून आमच्या गावाचं एक पुस्तक लिहिलं. त्या पुस्तकामध्ये मी तो पुस्तक काका बरेच 10-15 वेळा वाचला, बरेच वेळा वाचला. त्याच्यामध्ये आमच्या कोपरगावच्या व्यथा लिहिलेला, मी असे मी आणि नसे मी असं त्या पुस्तकाचं वर्णन आहे. हां, हेडिंग कशी आहे ते, असे मी नसे मी. तर त्यामध्ये काकांनी बऱ्याचशा व्यथा मांडलेल्या आहेत. त्याच्यामध्ये त्यांचे बंधू जे आता वैकुंठवासी झालेले आहेत, हरिभक्त पारायण दुधाजी कालगाम पाटील, ते आमच्या गावाचे 15 वर्ष सरपंच राहिलेले आहेत. त्यांनी या गावासाठी भांडून आम्हाला या गावाला न्याय मिळवून दिला. पूर्णा गावाशी भांडलो, काल्हेर गावाशी भांडलो, सगळ्या पंचक्रोशीतील जे आमच्या हद्द आहेत 4 गावाचे सगळ्यांचे भांडून एक गावाला गाव पण मिळवून देणारे ते एकमेव सरपंच आमचे ठरले. आणि त्याच्यानंतर मी 11वा सरपंच, मला त्यांनी मार्गदर्शन केलं आणि हे करता करता त्यांना वैकुंठवास प्राप्त होतो. म्हणून या माणसाचं कुठेतरी एक वैभव जे गावाला दिलेलं आहे ते कुठंतरी लागावं म्हणून या ग्रामपंचायतमध्ये, ही एकमेव ग्रामपंचायत असते महाराज, आता तुम्ही पण ठाकरेच आहे का, जिथे लोक
2 महिन्यातून 4 महिन्यातून एकदा जमतातच आणि तो नाव त्यांना दिसावा का नाव वैकुंठवासी हरिभक्त पारायण दुधाजी कालीराम पाटील म्हणून हा दिसावा आणि त्यांना दैवत्व प्राप्त झालेलं आहे म्हणून ते दैवत्व प्राप्त झालेल्या विद्वान माणसाचं नाव आम्ही तिथे दिलेलं आहे. खरोखर त्यांना श्रद्धांजली आपण त्यांना अर्पण केलेलं आहे आणि आम्ही एक निर्णय घेतलेला आहे महाराज जी साधू संत मंडळी आमच्या गावातून जे धार्मिक कार्यक्रमामध्ये ज्यांनी पूर्ण आपलं जीवन वाहिलेलं आहे गावासाठी त्या गावाच्या सुखासाठी परिवाराच्या सुखासाठी सर्व नागरिकांच्या सुखासाठी हा परमार्थिक धर्म याच्यासाठी तर सगळ्यांना सुख समृद्ध प्राप्त व्हावा सगळ्यांच्या संकटातून मुक्ती व्हावी आणि सर्वांचं जीवन हे सुखी आनंदाने व्हावं म्हणून या धार्मिक आचरण आपल्या सर्व या वारकरी संतांच्या माध्यमातून केलेलं आहे. म्हणून आम्ही एक निर्णय घेतलेला आहे की प्रत्येक जी वस्तू आम्ही बनवणार किंवा जी आहे तिला जे काही ज्यांचा गावासाठी योगदान लाभलेलं आहे त्यांचं त्या वस्तूला आम्ही नाव देणार आहोत. ते रस्ते असू दे विकास कामं असू दे असं एक आम्ही आमच्या गावातील भजन सम्राट ते 5 वर्ष अगोदर आमच्यातून निघून गेलेलं आहे. तर अत्यंत असा त्यांचा मधुर आवाज आणि भले ते हरिभक्त पारायण नव्हते पण आनंदमोहा म्हणून त्यांचं नाव या पंचक्रोशीमध्ये नावाजलेलं आणि ख्याती असलेलं नाव त्यांचंही नाव आम्ही आमच्या या मुख्य रस्त्याला देण्याचा ठरवून आणि तो ठराव पासही केलेला आहे. थोड्या दिवसात आम्ही तो प्रोग्राम करणारच आहोत. महाराज आपल्याला विनंती आहे का आपण तिथे यावं आणि त्या आमच्या या आम्ही जे करत आहोत या कार्याला आपण मार्गदर्शन सतत लावावं. पुन्हा एकदा सगळ्यांच्या चरणी नतमस्तक होतो. महाराज आपल्याही चरणी नतमस्तक होतो. आम्हाला वेळोवेळी मार्गदर्शन देत राहा. इलेक्शनचा एक प्रसंग 2 मिनिटात सांगतो. इलेक्शन चालू होतं 20 महिन्या अगोदर आपल्या गावामध्ये. माझी तर इच्छा नव्हती सरपंचपद लढायची पण तरुण मंडळींनी तयार केला नाही दादा तूच पाहिजे नाना तूच पाहिजे. अरे नको रे बाबा मी एक गाव सोडून तिकडे गेलो आणि माझ्याकडे अगोदरच व्याप आहे पसार आहे आणि मला परत तुम्ही कधीपेक्षा तुम्ही तरुण माझ्यापासून तरुणात तुम्ही राहा ऐकत नाही गेले नाही तुम्हीच पाहिजे. महाराजांनी पहिलं तर दुसऱ्या दिवशी सांगितलं. महाराजांचा आशीर्वाद याचा तोंडातून शब्द गेला ना तर ते कडक असले का नरम असले का प्रेमाचे असले का तिखट असले पण तो आशीर्वाद असतो. कारण हा अनुभव मला गेल्या 10 वर्षापासून एक कल्याण डोंबिवलीचा मोठा नेता आपल्या ग्रामपंचायतच्या इलेक्शनमध्ये इंटरफेअर करत होता का नाही कोण आहे मनगरज याच्या विरुद्ध वातावरण तयार झालं पाहिजे. मला माझ्या मित्रमंडळीने इथंच होतो महाराजांनी मित्रमंडळीने सांगितलं का कल्याण डोंबिवलीचा निवडला सोडाऱ्याविषयी कोण नेता हा नेता थांबा 2 मिनटं त्यांच्यासमोरच तुम्हाला फोन लावला स्पीकर ऑन करून रुपयाची गरज असतील इथे त्यांच्यासमोरच का महाराज असं म्हणतात असं आहे 16 विषय तुमची तयारीला लागा आणि तुम्ही जिंकले असं त्यांनी मला शब्द दिला आशीर्वाद दिला आणि तेव्हापासून मी जिंकलोच असं समजलो आणि खरोखर जिंकलो आणि ते जिंकण्याचा परिणाम आज मी या धार्मिक कार्यासाठी वाढत आहे. महाराज तुमचे परत असंच आशीर्वाद आमच्यासोबत राहू द्या. मनापासून धन्यवाद देतो. जय योगेश्वर जय Swami
सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्य त्र्यंबकं गौरी नारायण नमोस्तुते। देवकी नंदन गोपाला वसुदेव नंदन गोपाला देवकी नंदन गोपाला वसुदेव नंदन गोपाला गोपाला गोपाला।
Hey!